प्रज्वलन सर्व मान्यवर आता करतील। महाराष्ट्राचे माजी मंत्री, विद्यमान आमदार आणि लोकनेते राजाराम बापूंचे सुपुत्र असलेले श्री जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न होतोय आणि या सोहळ्याचे प्रमुख अतिथी आहेत गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि सन्माननीय अतिथी आहेत गोवा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर हरिलाल मेनन। संत साहित्याचे अभ्यासक आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे हे या आजच्या सोहळ्याचे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित आहेत। त्याशिवाय आज दीप प्रज्वलन करणार आहेत अनेक मान्यवर, ज्यामध्ये आहेत प्राध्यापक डॉक्टर अनुराधा वागळे, श्री प्रतीक पाटील, प्राचार्य RD सावंत, जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी डॉक्टर रमेश वरखेडे अशी नामवंतांची मांदियाळी इथे आवर्जून उपस्थित आहे। शुभं भवतु कल्याणं आरोग्यं पुष्टिवर्धनम् आत्मतत्व प्रबोधाय दीपज्योतिर्नमोस्तुते। आदरणीय राजाराम बापूंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून सर्व मान्यवर आता आसनस्थ होतील। आजच्या या समारंभाचं वैशिष्ट्य म्हणजे या व्यासपीठावरील सर्वच व्यक्ती या उच्च विद्याविभूषित आहेत। मला या निमित्ताने सांगायला आवडेल की जयंतरावजी पाटील यांनी VJTI मधून आपल्याला संबोधित करतील। नमस्कार। लोकनेते राजाराम बापू पाटील राष्ट्रीय ललित अकादमी कला सन्मान पुरस्कार वितरण सोहळा या खास वितरण सोहळ्याला माननीय आमदार जयंतराव पाटील, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य या ठिकाणी स्वतः संस्थापक अध्यक्ष आहेत, त्या या ठिकाणी उपस्थित आहेत। व्यासपीठावरती डॉक्टर सदानंद मोरे, प्राध्यापक डॉक्टर अनुराधा वागळे, डॉक्टर विनय बापट, डॉक्टर श्री प्रतीक पाटील, बाकी सगळे असलेले मान्यवर, ज्यांना माझ्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले ते डॉक्टर रमेश वनखडे नाशिक, डॉक्टर अभिराम भडकमकर, डॉक्टर मीनाक्षी पाटील, डॉक्टर तुकाराम रोंगटे पुणे, प्रकाश झेंडे आणि प्राध्यापक अनिल सामंत, सर्वात अगोदर ज्यांना पुरस्कार देण्यात आला त्यांचा खरोखरच मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो। गोव्यातील लोकांच्या वतीने आणि गोव्यातील सरकारच्या वतीनेही आपलं खूप खूप अभिनंदन, कारण हा पुरस्कार हा जरी महाराष्ट्रातील एखाद्या संस्थेने पुरस्कार दिला असला तरी तो आपल्याला पुरस्कार गोवा विद्यापीठामध्ये मिळतोय, हाही तेवढाच आपला खूप मोठा सन्मान आहे असं मी समजेन। आणि विशेष करून या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणीहून आलेले वेगवेगळे राजकीय पुढारी आणि सामाजिक नेते या ठिकाणी आले। आपलंही सगळ्यांचं या युनिव्हर्सिटी आणि गोवा राज्यामध्ये खूप खूप स्वागत। सर्वात अगोदर लोकनेते राजाराम बापू पाटील म्हणजे तसं बघितलं तर खूप कमी नेत्यांच्याबद्दल हे खूप त्यांचं पुढं कार्य चालू राहत आहे। मला वाटतं की जयंतराव पाटील साहेब ह्याने राजाराम बापू पाटील ह्यांचं काम तर चालू ठेवलेलंच आहे, पण त्यांचे आदर्श पुढे राहण्यासाठी आणि त्याचा आदर्श आम्ही ज्याला म्हणतोय की युगानुयुग नवीन जनरेशनपर्यंत त्यांचं काम पोहोचवणं गरजेचं आहे। अदरवाईज म्हणजे राजकीय नेते तयार होतात, राजकीय नेते काम करतात आणि ते गेल्यानंतर त्यांचं काम पण संपतंय, पण ते काम तसं जर पुढे न्यायचं असेल तर ते म्हणा पुस्तक रूपाने म्हणा, संस्था रूपाने म्हणा किंवा एखाद्या अकादमीच्या रूपाने म्हणा, ते चालू ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। चालू ठेवणं फक्त त्यांची आठवण राहावी म्हणून नाही, तर चालू ठेवणं एवढ्याचसाठी की नवीन जनरेशनला समजावं की अशाही पद्धतीने कार्य होऊ शकते। राजाराम बापू पाटील हे गांधीवादी विचारसरणीचे होते, विनोबा भावे यांच्या विचारसरणीतून काम करत करत पुढे आलेले नेते होते,
स्वतः विनोबा भावेंच्या बरोबर काम करण्याचा योग त्यांना आला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्याने मला विशेष करून ॲग्रिकल्चर असेल, सहकार क्षेत्र असेल, एज्युकेशन क्षेत्र असेल आणि त्यानंतर समाजकारण आणि राजकारण असेल ह्यापर्यंत काम करत करत त्याने म्हणजे तरुण युवा नेतेपासून ते लोकनेते आपण ज्याला म्हणतोय ही पदवी स्वतःहून त्यांना प्राप्त झाली आणि खरोखरच पूर्ण महाराष्ट्रावरती त्यांचा एक इम्पॅक्ट आहे. त्याला आपण म्हणतोय की जस्ट एखादा राजकीय पुढारी होऊन गेला असं नाही आहे, पण त्याने केलेलं कार्य आज म्हणजे अवघ्या छोट्या डिस्ट्रिक्टमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजाराम बापू पाटील यांचं कार्य आजही लोक मोठ्या आदराने घेतात, त्यांचं नाव आदराने घेतात आणि त्याने करून ठेवलेलं कार्य हे आज त्याच पद्धतीने पुढे चालू आहे. खरोखरच मी आज त्यांच्या ह्या स्मरणात सुरू केलेल्या ललित अकादमीच्या मार्फत आपण सगळ्यांना पुरस्कार दिलेत आणि त्यांचं कार्य परत तशाच पद्धतीनं प्रेरित होऊन पुढे करण्यासाठी ही त्यांना प्रोत्साहन दिलं. त्याबद्दल आपलं आणि आपल्या संस्थेचं खूप खूप अभिनंदन. मी तर म्हणेन की सहकार क्षेत्र असेल, एज्युकेशन फील्ड असेल किंवा शेती आणि उद्योग असेल, आजचे तरुण युवक अशा सहकार क्षेत्रामध्ये खूप कमी येताना आपण बघतोय. कुठंतरी स्वतःचा उद्योग किंवा स्वतःची नोकरी यापुरतेच सीमित राहतात. त्या सहकार चळवळीतून खूप पुढे येण्यासाठी कोणीही तेवढ्या मोठ्याने प्रयत्न करत नाही. तो प्रयत्न करावा आणि त्याचसाठी अशा पद्धतीचं कार्य प्रेरणेने पुढे जावे. यासाठी तरच म्हणजे देशात पहिल्या वेळी सहकार मंत्रालय हे केंद्रस्थानी स्थापित झालं. हे एवढ्याचसाठी अगोदरी फक्त राज्यस्थानीवरती होतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार क्षेत्रामध्ये काम व्हायला पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रात व्हायला पाहिजे. म्हणजे दुग्ध सहकार असेल, शुगर फॅक्टरीज असतील, आपल्या कॉटन मिल्स असतील, पण या व्यतिरिक्त सुद्धा सहकार क्षेत्रामध्ये अजूनही काम वाढवावं जेणेकरून युवकांना प्रेरणा मिळेल, युवकांना काम मिळेल आणि त्या अजूनही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सहकार चळवळ आपल्या पूर्ण देशामध्ये चालू राहील आणि ती चालू राहायला पाहिजे असंही माझं मत आहे. मी आजच्या या पुरस्काराबद्दल बोलत असताना म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा याबद्दल बऱ्याच वक्त्यांनी वेगवेगळे विषय काढले, पण महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांचं रिलेशन छत्रपती शिवाजी महाराज कालीनपासून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी बांधलेलं सप्तकोटेश्वरांचं मंदिर असेल किंवा या ठिकाणी बांधलेले वेगवेगळे किल्ले असेल आणि शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांचंही कार्य आणि यांचंही योगदान तेवढंच मोठं या गोवा राज्यामध्ये आहे. मराठीची चळवळ म्हणजे त्या अगोदरही म्हणजे गोवा मुक्ती करण्यासाठी कित्येक स्वतंत्र सेनानी हे महाराष्ट्रातून गोव्यामध्ये आले. म्हणजे 1955चं पोर्तुगीज आणि स्वतंत्र सेनानी जेव्हा पोर्तुगीज चले जाव म्हणत कितीतरी म्हणजे पूर्ण देशातून आलेले स्वतंत्र सैनिक पत्रादेवीच्या सीमेवरती आत येत असताना पोर्तुगीजांनी झाडलेल्या त्या गोळ्या आणि तिथं 33च्या पेक्षाही जास्त स्वतंत्र सेनानी धारातीत पडले. त्यामधील महाराष्ट्रातील 3-4 स्वतंत्र सेनानी डायरेक्ट होते. त्यामुळे महाराष्ट्राचं खूप मोठं योगदान हे गोव्याच्या मुक्तीमध्ये आहे. आणि त्यानंतर झालेल्या आपण म्हणतोय की प्राथमिक शिक्षण असेल किंवा बाकी योगदान असेल म्हणजे भाऊसाहेब बांदेकरांनी सर्वात अगोदर गाव तिथे शाळा हा जेव्हा संकल्पना सुरू केली, या ठिकाणी शिक्षक नव्हते आणि सगळे मराठी शिक्षक जर कधी आले तर ते पूर्ण महाराष्ट्रातून आले. या ठिकाणी मराठीसाठी म्हणजे प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी सगळ्यात मोठं योगदान महाराष्ट्रातील शिक्षकांचं होतं. त्यामुळे महाराष्ट्राचं आणि गोव्याचं नातं हे तसं अतूट नातं आहे. आणि यापुढेही ते म्हणजे मोरेसाहेब बोलत असताना त्यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं की वेगवेगळे साहित्य असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात असेल की गोव्यानेही आणि महाराष्ट्राने एकत्र यावं. पण मी नक्कीच सांगेल की आज आम्हाला मोठा अभिमान आहे. मराठी संगीत नाटकामध्ये कधी महाराष्ट्रापेक्षा गोवा 1 नंबरवरती असतोय आणि गोव्याचं नाटक त्यामुळे 1 नंबरवरती पहिला नंबर मिळतोय. ही खरं म्हणजे गोव्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ज्या महाराष्ट्राने गोव्याला जे मराठी शिक्षक दिलेत आणि तोच गोवा आज मराठीमध्ये अग्रस्थानी जाऊन काम करतोय हे सांगत असतानाही मला खूप अभिमान वाटतो. आणि सदोदित यापुढेही अशाच पद्धतीची साहित्य चळवळ असेल किंवा बाकी ह्याच्यामध्ये
गोव्यातील आपले साहित्यिक संशोधक अशाच पद्धतीने खूप काम करत राहील. शनी गोयबाप ह्यांचा ह्या संस्थेसाठी म्हणजे आजच्या या पुरस्कार करण्यासाठी आपली गोवा शनी गोयबाप भाषा आणि साहित्य महाशाळा मराठी अध्ययन यांचंही योगदान आजच्या या कार्यक्रमामध्ये लाभलं. ज्या शनी गोयबाबांचं साहित्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि गोव्यातील साहित्य निर्मितीमध्येही त्यांचं खूप मोठं योगदान होतं. आजच्या या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आलेल्या सगळ्यांचं परत एकदा मी मनापासून खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि अशाच पद्धतीच्या गोवा आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये साहित्य असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, सहकार असेल, यामध्ये सदोदित देणं घेणं चालू राहिलं तर आपल्या दोन्ही राज्यांना त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकेल असं मी म्हणेन. आणि परत एकदा लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या स्मृतींना आठवण देत त्यांचं कार्य यापुढेही युवकांच्या पर्यंत नेत राहावं असं मी माननीय आमदार श्री जयंतराव पाटील साहेब यांना सांगेन की सदोदित राजाराम बापू पाटील हे कित्येक युवकांना या वेगवेगळ्या त्यांच्या चळवळीसाठी आदर्श राहील. एवढंच सांगून परत एकदा जय हिंद, जय गोवा.